महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे आराध्य दैवत गुरुवर्य जनताराजे आदर्श श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी जनतेला, रयतेला, समस्त प्रजेला शांतीचा संदेश दिला, असे तथागत गौतम बुद्ध यांच्या पवित्र स्मृती स्मरून या व्यासपीठावर उपस्थित जिल्हा न्यायाधीश श्री साळवे सर व इतर सर्व मान्यवर आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो, बाकी सर्वांचा नामोल्लेख परत परत घेणं टाळतो कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. मित्रांनो, आपल्याला बऱ्याच घटना वाचायला मिळतात. कालचीच ताजी घटना आहे, स्वारगेट येथे एका मुलीवर अत्याचार झाला, बलात्कार झाला. बदलापूर या ठिकाणी शाळकरी मुलीवर अत्याचार झाला, त्यानंतर बरीच जाळपोळ झाली, बरंच काही झालं. श्रीरामपूरच्या भर रस्त्यामध्ये एका युवकाचा खून होतो. अशा काही ज्या गोष्टी आपल्याला ऐकायला येतात त्यावेळेस आपल्या नकळतपणे आपल्या तोंडातून आपसुकच प्रश्न उपस्थित होतो, खरं कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी बिघडलेली आहे, बरोबर? मग ही कायदा व सुव्यवस्था म्हणजे काय आणि कायदा म्हणजे काय, याच विषयाचं मला आज विषय दिलेला आहे. मित्रांनो, कोणी कोणासोबत कसे वागावे, चालताना कसे चालावे, गाडी चालवताना गाडी कशी चालावी, इतर माणसासोबत आपलं वर्तन कसं असावं, यासाठी एक संहिता तयार करून दिलेली आहे, एक नियमावली तयार करून दिलेली आहे. त्यालाच आपण कायदा म्हणतो सोप्या भाषेत. आणि तो कायदा जो कोणी पाळणार नाही, त्या कायद्याद्वारे जो कायदा ठरवून दिलाय जो कोणी पाळणार नसेल त्यासाठी यंत्रणा नेमून दिलेली आहे. एक यंत्रणा माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या अंडरमध्ये काम करून जे गुन्हेगार जे कायद्याप्रमाणे चालणार नाही त्यांना पकडून घेण्याचं काम करते ती पोलीस यंत्रणा आहे. आणि याही यंत्रणेच्या पुढची एक यंत्रणा आहे, सगळ्यांवर अन्याय होऊ नये, पोलिसांनी काम केलेलं बरोबर आहे की नाही आहे, प्रत्येकाला न्याय व्यवस्थित मिळाला पाहिजे, ते न्यायदानाचं काम न्यायाधीश साहेब करतात. अशी ही सुव्यवस्था आहे, यालाच म्हणायचं कायदा आणि सुव्यवस्था. बऱ्याच ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडलेली दिसते. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे बरेच कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे जातीमध्ये तेढ निर्माण झालेला आपण बघतो. आता बऱ्याच ठिकाणी व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट येते किंवा कुठंतरी वाचायला मिळतं किंवा एखादी रुमर्स येते, त्या रुमर्समधून आपण विचलित होतो, एकदम आपलं सळसळतं रक्त विचलित होतं आणि आपल्याला काय वाटतं कुठंतरी आता एक खराब होतं आहे, त्यातून दोन जातीमध्ये तेढ निर्माण होतो. हे कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं एक कारण आहे. मित्रांनो, यासाठी सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला. दोन काचेच्या बॉटल्स घेतल्या, एका बॉटलमध्ये आपण साखर टाकली, धान्य टाकलं आणि त्या बॉटलमध्ये आपण 100 लाल मुंग्या टाकून दिल्या. दुसरी एक काचेची बॉटल घेतली, त्या बॉटलमध्ये सुद्धा साखर, काही धान्य वगैरे टाकलं आणि त्यामध्ये 100 आपण काळ्या मुंग्या टाकून दिल्या. लाल मुंग्यांचं जगणं एकदम व्यवस्थित चालू आहे आणि काळ्या मुंग्यांचं जगणं सुद्धा एकदम व्यवस्थित चालू आहे. त्यांना काहीच फरक नाही, त्यांचं जगणं ते व्यवस्थित जगत आहे. परंतु एखादा येणार आणि त्या लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या दोन्हींना एकत्रित त्या धान्य साखरेसह एकत्र करणार, तरी त्यांच्या जीवनामध्ये काही फरक पडलेला नाही. त्यांचं जगणं, खाणं पिणं एकदम व्यवस्थित चालू आहे, अगदी पद्धतशीरपणे चालू आहे. परंतु अशातच एखादा व्यक्ती येणार, एखादा कोणीतरी येणार आणि ती बरणी हातात घेणार आणि हातात तो ते बरणी हलवणार. हलवल्यानंतर मात्र त्या लाल मुंग्यांना असं वाटतं की आपलं अस्तित्व या काळ्या मुंग्यांमुळे खराब होतंय आणि काळ्या मुंग्यांना असं वाटायला लागतं आपलं अस्तित्व या लाल मुंग्यांमुळे खराब होतंय. लाल मुंग्या काळ्या मुंग्यांना खायला सुरुवात करतात, काळ्या मुंग्या लाल मुंग्यांना खायला सुरुवात करतात आणि त्या दोन्हींचं अस्तित्व ऑटोमॅटिकली संपून जातं. उरतं फक्त धान्य आणि साखर.
सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, हे आपण समाजात वावरतो, आपण तरुण आहोत, कुठलीही पोस्ट येते आपल्याला भांडण करण्यासाठी परावृत्त करते, आपण ते हात त्या ठिकाणी ओळखले पाहिजे, तरच आपली लॉ अँड ऑर्डर सुव्यवस्थित राहणार आहे. त्यासाठी आपण कोणती पोस्ट येते, कोणती अफवा येते, व्हॉट्सअपला काय आलंय याची शहानिशा केली पाहिजे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला कॉलेजला येताना किंवा कॉलेज बाहेर भांडण होताना दिसतं. कोणी भांडतं, एखाद्या मुलीवरून भांडणं असतात, या परिसरातही बरेच छेडछाडीचे प्रकार किंवा इतरही प्रकार होतात. त्यातून कॉलेजच्या तरुणीचा खून होणं, ॲसिड अटॅक होणं किंवा इतर प्रकारचे हल्ले होणं, अशाही गोष्टी घडतात. त्याद्वारे सुद्धा आपली कायदा व सुव्यवस्था बिघडते. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे मित्रांनो, भगवान गौतम बुद्धाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. भगवान गौतम बुद्ध रस्त्याने जात असतात. रस्त्याने चालता चालता त्यांना एक विंचू तडपताना दिसतो. विंचू तडपताना दिसतो. त्यांचं ते काळीज थोडं भरून येतं, याला आपण वाचवलं पाहिजे. ते वाचवण्यासाठी भगवान गौतम बुद्ध काय करतात, त्या विंचवाला उचलून थोडंसं बाजूला घेण्याचा प्रयत्न करतात. पण विंचवाला जसं ते हात लावतात तर विंचू काय करणार, त्यांना विंचवाने बरोबर डंक मारला. त्यांनी तो विंचू झटकला आणि तो तिथं परत पडला. परत पडल्यानंतर भगवान गौतम बुद्धांना वाटतं की आपण परत त्याला वाचवलं पाहिजे. परत ते त्या ठिकाणी त्याला उलटा जातात. परत विंचू काय करणार, परत विंचवाने त्यांना डंक मारलाच. आता त्यांना ते विषबाधा व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला काही झालं नव्हतं, पण दुसऱ्या डंकमध्ये त्यांना विषबाधा व्हायला सुरुवात झाली. तरी सुद्धा ते मागं हटत नाही. परत ते त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. परत उचलतात. परत उचलल्यानंतर त्यांना परत विंचू डंक मारतो. आता मात्र त्यांचा हात थोडासा काळा निळा पडायला सुरुवात होते. हे करत असताना एक वाटसरू त्यांचं पाहत असतो, हे काय करतायत. परंतु परत ते चौथ्यांदा त्या विंचवाला उचलायला जातात. उचलायला जाताच क्षणी तो वाटसरू त्यांना म्हणतो, भगवान ते त्यांना ओळखत नाही. अरे म्हणे तुम्ही हे काय करतायत, तो विंचू तुम्हाला परत परत चावतोय, परत परत चावणारच आहे. तो विंचू चावण्यासाठीच आहे त्याचा जन्म, आणि तुम्ही त्याला खुशाल वाचवण्याचा प्रयत्न करतायत. त्यावेळी भगवान गौतम बुद्ध त्यांना एक अतिशय सुंदर उत्तर देतात. ते सांगतात, त्या विंचवाचा धर्म चावण्याचा आहे, परंतु माझा धर्म वाचवण्याचा आहे. माझा धर्म माणुसकीचा आहे. तो कितीही मला चावला तरी मी तो जर त्याचा धर्म सोडायला तयार नसेल तर मी माझ्यामधली माणुसकी का सोडावी. फक्त सांगायचं एवढं आहे, कोणी कितीही वाईट वागत असेल आणि आपण त्याचा भाऊ करून आपणही त्याला तीच प्रतिक्रिया देत असेल, त्याच्यात आणि माझ्यात, त्याच्यात आणि आपल्यामध्ये कुठला फरक आहे. म्हणून कुठल्याही कोणत्याही व्यक्तीसोबत आपली वागणूक असताना, आपण कुठेही वावरताना दुसरा काय वागतोय ते बघून आपण वागू नका. आपल्या मनाला, आपल्या सतसत विवेक बुद्धीला काय वाटतं ते आपण वागलं पाहिजे. तरच आपण पुढचं जीवन शांततेत, सुव्यवस्थेत जगणार आहोत. आणि असं करत करत असताना आपल्याला आपले जीवनमूल्य, नियम, सगळ्या गोष्टी माहीत करून घेणं, आपण कोणती गोष्ट का केली पाहिजे यासाठी ही आजची कार्यशाळा आहे. आपल्याला अतिशय चांगले चांगले मार्गदर्शन होणार आहे. ट्रॅफिक रूल्स आपल्याला माहीत नसतं, मग वागायचं कसं, कोण सांगणार, कधी सांगणार. आपल्याला ज्या वयात हे संस्कार होणे गरजेचे असतं, काय वागायचं, कसं वागलं पाहिजे, त्या वयात हे होत नव्हते. परंतु आता सर्व जिल्हा सेवा अधिकारी, सेवा संघ हे असे कार्यक्रम आयोजित करून आपल्याला ते संस्कार शालेय वयातच रुजू करताय. खरोखरच एक खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि तुम्हालाही ही ऑपॉर्च्युनिटी आहे की आपण नियमावली, जगण्याची नियमावली ही आजच शिकतो आहोत. आणि मित्रांनो, सगळं जीवनाचं जे मूळ आहे किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचं जे मूळ आहे, ते मूळ काय आहे, ते बेसिक 3 आर सांगतो मी तुम्हाला. त्या आर, जे 3 आर आहे
ते 3 आर आपण समजून घ्यायचे, त्या पद्धतीने वागायचं. 80% गुन्हे माझं मत आहे त्या 3 आरवर अवलंबून आहे. मग त्या 3 आर पासून आपल्याला काय करायचं आहे, सुटका करायची. त्या 3 आरच्या आपल्याला नांदी लागायचं नाही. मग ते 3 आर कोणते? पहिला आर येतो रम, दुसरा रमा, तिसरा रमी. असे ते 3 आर आहेत. थोडक्यात समजावून सांगतो. रम म्हणजे काय मित्रांनो? रम म्हणजे कोणत्याही पद्धतीचं व्यसन, कोणत्याही पद्धतीची दारू किंवा नशा, त्यात गांजा येत असेल, चरस, आपूस, सगळ्या गोष्टी येत असतील, ते झालं आपण रम पकडायचं. तुम्हाला वाटतं कोणाचे आई वडील, कोणाचे काका, शेजारी पाजारी दारू पित असतील, त्या दारूमुळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, बरोबर आहे सर? अपघाताचं दारूमुळे प्रमाण आहे, यस. नवरा बायकोचे भांडण होणे, शेजाऱ्यांचे भांडण होणे, हे त्या दारूमुळे होतं. म्हणून तुम्ही या वयात फक्त स्वतःला खुणगाट बांधायचे आजपासून, मी कोणत्याही पद्धतीचं दारूचं व्यसन करणार नाही. तुमचे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतात. दुसरा रमा, तुम्हाला ऍसिड अटॅक सांगितलं, तरुणीचा गळा कापून खून गेला सांगितलं, एखाद्या तरुणीचं अपहरण होतं, ह्या गोष्टी मी सांगितल्या. त्याचं कारण कसं असतं? हे रमा तुमच्यासाठी रमण. ओके, आपण रमा म्हणजे विलासनी स्त्री पकडू. आपण एखाद्या मुलीच्या, एखाद्या विलासनी स्त्रीच्या नादाला लागलो तर बरेचसे मर्डर्स, बरेचसे खून, बरेचसे ऍसिड अटॅक त्याद्वारे झालेले असतात. आपल्याला एखादी मुलगी धोका देते, एखादा मुलगा आपल्याला धोका देतो, त्यात आपण काय करतो? स्वतःचं आयुष्य संपवतो. किंवा एखादा विचित्र प्रवृत्तीचा असेल, तो ऍसिड अटॅक करेल किंवा काही करेल. त्यामुळे आपण त्या गोष्टीच्या फंदात पडायचं नाही. तिसरा अर्थ आहे रमी. रमी म्हणजे काय? जुगार. जुगार सगळ्या गोष्टीचं परत कारण. आपण जुगार खेळायला, जुगार कुठल्या कुठल्या पद्धतीचे आहे? रमी सर्कल माहिती आहे? रमी सर्कल पे आओ ना महाराज, आहे की नाही? आता अशी जाहिराती पण यायला लागल्या आहे. पण आणि आपल्याला त्या गोष्टीची भुरळ पडते. एकदा आपण त्याच्यात गेलो, बिंगो सारखे गोष्टी आहे, या रमी सर्कल सारख्या ऑनलाईन बरेचसे गेम्स, बऱ्याचशा जाहिराती आहे. आपण एखादा ट्युशनचे क्लास जरी पाहत असलो तरी त्यात आपल्याला रमी सर्कल सारख्या जाहिराती येताना दिसत आहेत. त्या जाहिरातींना कोणीही बोलायचं नाही. इतर मटका वगैरे ह्याही गोष्टी आहेत. त्यात आपण एकदा जर पडलो, आपण त्यात जिंकलो तरी आपण त्यात आतमध्ये जाणार आहोत, हारलो तरी आपण त्याच्यात वाहून जाणार आहोत आणि त्याच्यात कोणी जिंकत कधीच नाही. कधी तुम्ही बघितला की एखादा मटका खेळून त्याने करोडोचं घर बांधलं? कधीच होते. आणि याच्यात आपण जास्त वाहून गेलो, याच्यात आपण हारलो तर आपल्याला परत दारूचं व्यसन, पहिला आर आपला तिथं येतो आणि आपण परत नशेड येऊन वेगवेगळे गुन्हे करायला लागतो. म्हणून आपण या तिसऱ्या आरला सुद्धा आपण बळी पडायचं नाही. या 3 आर पासून जीवनातून आपण सुटका केली, आपण 101% यशस्वी जीवन जगतो. कॉलेजला येताना किंवा जनरल लाईफमध्ये आता बऱ्याच जणांना राग येतो, हे येतो, भांडण करावं असं वाटतं, किंवा एखाद्या समोरच्या व्यक्तीने आपल्याला शिवी दिली,